आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करत आहोत. मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती याचा याचं स्मरण आपल्याला होत असतं. आणि याचं स्मरण, संस्कृती, परंपरा याच्याविषयी बोलत असताना भाषा हा संस्कृतीचा, मानवी जीवनाचा अविभाज्य अंग असतं. किंबहुना मानवी संस्कृतीचं अद्भुत अद्वैत असतं भाषा म्हणजे. तशा अर्थानं विचार जर केला तर महाराष्ट्रातल्या मराठी शाळांनी अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत. दिल्ली तेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. म्हणजे इथल्या मराठी शाळांनी अनेक मराठी व्यक्तींचं, महान व्यक्तींचं भरणपोषण केलं आणि त्यांनी महाराष्ट्राला नाव दिलं, महाराष्ट्राला वैभवाच्या शिखरावर नेलं. त्या मराठी शाळा आज अडचणीत आहेत. मराठी भाषा गौरव दिन साजरा करताना मराठीला ज्ञानभाषा म्हणून मान्यता मिळालेली आहे याच्या संबंधानं अभिमान बाळगताना तो असायलाच पाहिजे. परंतु मला असं वाटतं की आज मराठी शाळा कधी नव्हे ते इतक्या अडचणीत आहे. मराठी भाषा गौरव दिन जर आपल्याला साजरा करायचा असेल तर माझ्या मते मराठी शाळा ज्या अडचणीत आहे त्यांना पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर नेण्याच्यासाठी त्या शाळांचं बळकटीकरण करणं, मराठी शाळांमधून जागतिक दर्जाचं उत्तम शिक्षण, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये उत्तम इंग्रजी, गणित, विज्ञान या सगळ्या विषयांना, विज्ञान तंत्रज्ञान ह्या सगळ्या गोष्टी AI पर्यंत शिकवताना मराठी शाळांचं सक्षमीकरण करण्यासाठीचं शासकीय पातळीवर धोरण आखणं, मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणं, मराठी शाळांच्या बद्दल अभिमान केवळ बाळगून, वृद्धाभिमान बाळगून भाषेच्या बद्दल उपयोग नाही. मराठी शाळांचं सक्षमीकरण करण्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीनं प्रयत्न करणं म्हणजे मराठीची लेकरं असल्याचा अभिमान बाळगणं. आणि मग खरं तर अस्मिता, उत्सव आणि मंचीय भाषणं याच्या पलीकडे जाऊन मराठीचं आपण काही जर देणं लागत असो तर मला असं वाटतं की मराठी परंपरा, मराठी संस्कृती, मराठी भाषा यांची वाहक असलेल्या ज्या मराठी शाळा आहे त्या मराठी शाळांच्यासाठी, त्यांच्या उन्नयनासाठी, त्यांच्या समृद्धीसाठी काहीतरी ठोस कार्यक्रम आपण करू. मुलांना मराठी शाळेमध्ये शिकवू, यासाठी कटिबद्ध होऊ. म्हणजे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की मराठी साहित्याचं दालन समृद्ध करणाऱ्या वि. वा. शिरवाडकरांना आणि मराठी भाषेला आपण त्यांचा आदर केला असा त्याचा अर्थ होईल. धन्यवाद.